तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे नम्रताने सगळ्यांसाठी खीर बनवलेली असते. तेव्हा ती खीर सगळ्यांना देऊन झाल्यानंतर नम्रता सगळ्यांना काय म्हणते, सगळ्यांनी खाऊन बघा आणि सांगा हां कशी झाली आहे ते. तेव्हा इथे सगळेजण तिला हो असं म्हणतात आणि लगेचच खीर खायला सुरुवात करतात. आता इथे खिरीचा एक एक चम्मच घेतल्यानंतर सगळेजण नम्रताचं कौतुक करतात आणि म्हणतात खरंच खीर खूप छान झाली आहे, खरंच खूप छान झाली आहे. तेव्हा इथे अर्णवचे बाबा अर्णव, त्यानंतर इथे आकाश म्हणतो खीर खूपच छान झाली आहे, टू गुड. पण कसं आहे ना, ईश्वरीच्या हातची खीर खूपच जास्त छान होते, मला ती जास्त आवडते आणि तसंही ती गोड जरा कमी करते ना, म्हणून आजची खीर खूपच जास्त गोड झालेली आहे. तेव्हा नम्रताला वाईट वाटतं आणि ईश्वरीला भीती वाटते की नम्रताला वाईट तर वाटणार नाही ना माझं कौतुक केल्यानंतर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आकाश भाऊजी, पण मला तर नमुताईच्या हातचीच खीर आवडते, तिनेच तर मला खीर बनवायला शिकवली आहे ना, तिचीच रेसिपी आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात पण खरंच खीर खूपच जास्त छान झालेली आहे. तेव्हा ईश्वरी काय म्हणते, आजी आपण एक काम करूया का, नमुताई आणि आकाश भाऊजी यांच्या आता सत्यनारायणाची पूजा करूया आणि त्याचा प्रसाद आपण इथे आश्रमातल्या मुलामुलींना वाटूया का. तेव्हा मामा म्हणतात उत्तम आयडिया आहे, मी काय म्हणतो आपण त्या आश्रमातल्या मुलांना घरीच बोलूया का, त्यांच्याबरोबर एक पंगतच बसूया ना, त्यांच्याबरोबर पंगतच घालूया, म्हणजे सगळेजण एकत्र जेवू. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात ठीक आहे, मी पंचांग बघतो आणि उद्याच्या सत्यनारायणाच्या पूजेचा चांगला मुहूर्त काढतो. तेव्हा इथे काका जाणार, तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते म्हणतात येऊ का आतमध्ये, घरामध्ये कुणी आहे का. तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये येतात. आकाश म्हणतो इन्स्पेक्टर तुम्ही शुभंकरच्या केससाठी इथे आलात का चौकशी करायला. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की नाही. अंजली म्हणते मीच बोलावले त्यांना. सगळ्यांना धक्का बसतो. आता अंजलीने पोलिसांना कशासाठी बोलावलं असेल बरं. तर इथे आता अंजली म्हणत असते इन्स्पेक्टर इथे आता कुणालाच आमच्या केसची काळजी नाही आहे, पण मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते अगं पण अंजली तू पोलिसांना आजच्या दिवशी इथे कशाला बोलवलेस. तेव्हा अंजली म्हणत असते तुम्ही सगळेजण यांच्या लग्नाचे जे कार्यक्रम आहेत, विधी आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही बिझी राहा. काल हे दोघेजण लग्न करून आलेत, सगळ्यांना त्यांच्या लग्नाचं कौतुक आहे, पण माझं लग्न इथे एवढं डिस्टर्ब झालं आहे याचं तुम्हाला कुणाला काहीच वाटत नाही आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ताई तू काय बोलतेस, काय घडलं आहे. तेव्हा अंजली म्हणते माझ्या नवऱ्याचा अपघात कसा झाला, तो अपघात आहे की कुणीतरी तो घडून आणला आहे हे शोधून काढायला नको का, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. अर्णव म्हणतो ताई असं अजिबात नाही, मी पोलिसांना नेहमी फोन करत असतो, या सगळ्याच्या मागे कोण आहे मी त्यांना विचारत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अगदी बरोबर, अर्णवराजे शिर्के आम्हाला अधूनमधून फोन करत असतात आणि चौकशी करत असतात केसबाबत, मी त्यांना नेहमी अपडेट देत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर प्लीज तुम्ही ह्या केसचा जरा जास्तीने शोध घ्या आणि लवकरात लवकर खऱ्या गुन्हेगाराला प्लीज शोधून काढा. ईश्वरी शांतपणे आता तयार होऊन बसलेली असते. तिच्या मनामध्ये एकच विचार. वल्लरी म्हणालेली असते काय गं हे हे आहेत का तुमचे संस्कार, हे तुमच्या संस्कार आहेत तुमच्या आईवडिलांनी केलेले, त्यांना काही न सांगता तुझ्या बहिणीने लग्न केले. तेव्हा इथे ईश्वरी तोच विचार करत असते आणि मग काय, मग तिथे आलेला असतो तो म्हणजे अर्णव. अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदूर काय झालं, कसला विचार करतेस. ईश्वरी म्हणते नाही कसला नाही. अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर, इतकी छान तयार झाली आहेस, इतकी सुंदर दिसतेस आणि कसला विचार करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही, नमुताईचा विचार करत होते. नमुताईने असं अचानकपणे लग्न केलं हे तिने बरोबर नाही केलं ना. आईबाबांना विचारलं असतं, त्यांच्या कानावरती गोष्टी गेल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं. अर्णव म्हणतो जाऊ दे ना, तू कशाला विचार करतेस आणि आता घरातल्या सर्व लोकांनी त्यांचं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे ना, मग तू नको काळजी करू. आणि महत्त्वाचं म्हणजे आजीने ते लग्न ॲक्सेप्ट केले. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सगळ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्यांनी त्यांचं लग्न स्वीकारले, मग मी सुद्धा स्वीकारते आणि आता पूजा आहे, पूजा आनंदाने व्हायला हवी. अर्णव म्हणतो पूजा आनंदाने व्हायला हवी ना, मग आता चेहऱ्यावरती स्माईल येऊ दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो
आणि ती अर्णवला आता स्माईल करून दाखवते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू कुठला परफ्यूम लावला आहेस गं? तेव्हा ती म्हणते, मी हा परफ्यूम मारला आहे लिलीचा, तुम्ही पण मारा. आणि त्याला पण लगेच ती परफ्यूम मारते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, अगं तुला वेळ लागला आहे का? तुला माहिती आहे ना, मला लिलीच्या फुलांची एलर्जी आहे, मला शिंका येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, आता काय करायचं आपण? ती म्हणत असते, सर बघा बघा, काय शिंका तरी येते का तुम्हाला? उगाच आपले नाटक करताय. तुम्हाला लिलीच्या परफ्यूमची नाही, लिलीच्या ओरिजिनल फुलांची एलर्जी आहे. काय तुम्ही पण सर. तेव्हा इथे ईश्वरी आता त्याला परफ्यूम मारताना म्हणते, तुम्ही शिंकत बसा, मी जाते, मला पूजेची तयारी करायची आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की बरं ते जाऊ दे, आज तू खूपच सुंदर दिसतेस. ते काय म्हणतात, कुणाची नजर लागायला नको म्हणून काय लावलं जातं? तेव्हा ईश्वरी म्हणते, तीठ. तेव्हा अर्णव म्हणतो, मग मी सुद्धा तुला तीठ लावतो. आणि इथे अर्णव ईश्वरीच्याच डोळ्यातलं काजळ घेतो आणि तिच्या कानाच्या मागे लावतो आणि म्हणतो की किसी की नजर ना लगे. तेव्हा इथे ईश्वरी लाजते आणि लगेचच तिथून पळ काढते. तर इथे राकेश आता फोनवरती बोलत असतो. जी इथे आता बेंगलोरला जी बाई आहे ना विधवा, तिच्याबरोबर बोलत असतो की डार्लिंग काय करू, मला यायलाच मिळत नाही आहे गं. इथे कामाचा वर्कलोड खूपच जास्त आहे. अख्खी एक आता मला पोझिशन सांभाळायची आहे ना, मग किती काम असतं इथे. तेव्हा कर्णिका रडायला लागते. राकेश म्हणतो, हे गप्प बस ना, तुझा बाप एका बाईशी बोलतोय, अगं तिच्याकडून पैसे मिळतात मला, जरा गप्प बस. आणि तेव्हा तिथे आता कर्णिका रडत असते. अंजली येते. राकेश लगेचच फोन बंद करून ठेवतो डोक्याला हात लावून. अंजली म्हणते, काय हो कणू आपली इतकी रडते आणि तुमचं तिच्याकडे लक्षच नाही आहे का? ओ बाळा ओ बाळा, मी आली आहे हा, मम्मा आली आहे. आणि तिला ती आता हातामध्ये इथे खेळणं वगैरे दे. त्याने म्हणते, काय हो कणू आपली इतकी रडते, तुम्ही तिच्याकडे लक्षसुद्धा देत नाही, लक्ष द्या ना. तेव्हा राकेश म्हणतो, काय करू मी, इथे माझं डोकं ठणकते सकाळपासून, मला कसं तरी होतं आहे. मी घ्यायला जात होतो पण मला चक्कर आली. अंजली म्हणते, हो का, आपण डॉक्टरकडे जाऊया का? थांबा मी तुम्हाला पाणी प्यायला देते. आणि इथे आता अंजली राकेशला पाणी वगैरे प्यायला देते. राकेशला राग आलेला असतो, कारण का अंजली काय म्हणते, अहो मी एक महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे. तुमचा अपघात नेमका कुणी घडून आणला होता, तो अपघात होता की कुणी घातपात घडून आणला होता, हे मला आता शोधून काढायचं आहे. म्हणून मी तुमची केस रिओपन करायला सांगितले. तेव्हा राकेश म्हणतो, काय माझे केस रिओपन करते ही बिंडोक बाई? जर हिने पुन्हा केस रिओपन केली तर सगळ्यांना कळेल ना की तो अपघात खोटा होता, मीच तो अपघात घडून आणायला सांगितला होता. तेव्हा राकेश आता घाबरलेला असतो. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते. अंजली आणि इथे आता वल्लरी काही तयार झालेले नसतात. तेव्हा आजी तिथे येते आणि ईश्वरीसुद्धा असते. आजी म्हणत असते, अगं हे काय आहे अंजली, अजून तुम्ही दोघीजणी तयार झाला नाहीत, अगं घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे ना. तेव्हा अंजली म्हणते, जाऊ दे ना, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, मला या सगळ्यामध्ये इन्क्लूड करू नका, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, असं काय म्हणतेस तू बाळा? ती म्हणते, बरोबर आहे ना आजी, हिच्या आईला जेव्हा निर्दोष सिद्ध करायचं होतं तेव्हा इथे अर्णवने आणि हिने 24 तासाच्या आत पुरावे गोळा केले ना. पण यांनी आता जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा त्यांचा अपघात नक्की कुणी घडून आणला हे पुरावे गोळा करायला इतके महिने झाले तरीसुद्धा पुरावे मिळत नाही आहेत. सांग ना आजी, मग हा भेदभाव नाही आहे का? चिंटू दुर्लक्ष करत नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, असं नाही आहे ताई, अहो हे नेहमी आता फोन करत असतात, तपास कुठपर्यंत आला आहे हे बघत असतात, पोलीस तपास करतायत, तुम्ही नका काळजी करू. वल्लरी म्हणते, हो का, तू पण आता कायद्याची भाषा बोलायला लागलीस गं, तपास वगैरे. तेव्हा इथे आजी म्हणते, तुम्ही दोघीजणी माझं कान उघडे ठेवून ऐका. वल्लरी आणि अंजली, घरामध्ये पूजा आहे, मला कुठल्याही पद्धतीचा तमाशा नको आहे, दोघीजणी तयार व्हा आणि बाहेर या, कळलं तुम्हाला? असं म्हणून आजी आता बाहेर निघून जाते. ईश्वरीसुद्धा तिच्या मागोमाग येते. तर इथे आता नम्रता आणि त्याचबरोबर इथे आकाश दोघेजणं पूजेला बसलेले असतात. पूजा छान आता सुरू असते. सत्यनारायणाची पूजा पार पडत असते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं एका सोप्यावरती बाजूला बसलेले असतात. तेवढ्यातच गाडी आलेली असते. आश्रमातल्या मुलांसाठी जेवण असतं ना. तेव्हा इथे आता ती लोक टेम्पो घेऊन आलेले असतात. मामा काय म्हणतात, एक काम करा, बंगल्याच्या मागच्या बाजूला तुमची आता उतरण्याची सगळी सोय केलेली आहे, तुम्ही सगळं काही आता उतरा वगैरे तिकडे सामान, आणि इथे तुम्ही तयारी करा.
तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही आतमध्ये या, घरामध्ये काय हवं असेल तर आतमध्ये येऊ शकता. त्यानंतर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे आता बाजूबाजूला उभे असतात. पूजा पार पडलेली असते तेव्हा नम्रता आणि आकाश सर्व मोठ्यांचा आशीर्वाद वगैरे घ्यायला आता वाकत असतात. आधी आजीचा आशीर्वाद, मग रमाकांत काकांचा आशीर्वाद, तेवढ्यातच मामा येतात. ते म्हणतात की आता माझा आशीर्वाद घ्या. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा आजी, मामा, रमाकांत काका सगळेजण येऊन इथे आता आशीर्वाद घेतात. आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते, अर्णव सर चला. अर्णव नको म्हणत असतो. ईश्वरी म्हणते, सर पाया पडायला चला. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण आता येतात. ईश्वरीला हळदी कुंकू व्हायचं असतं पण तिला काही आता वाहता येत नसतं. डाव्या हाताने कसं वाहणार. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी करतो. हळद कुंकू आता अर्णव वाहतो. त्यानंतर ईश्वरीला सुद्धा उजव्या हाताने अर्णवच हळदी कुंकू लावतो. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं. त्यानंतर इथे दोघेजणं पाया पडतात, देवाचा आशीर्वाद घेतात. या सगळ्या गोष्टी आधी अर्णवला मान्य नसतात पण आता ईश्वरीने त्याला सगळं काही शिकवलेलं असतं. त्यानंतर इथे आता जे खोटे साक्षीदार आहेत ना, जे राकेशच्या अपघाताच्या वेळी तिथे आलेले असतात की हां आम्ही एका टेम्पोने यांना उडवताना बघितलं, आम्हीच यांना डॉक्टरकडे नेलं, हे ज्या माणसांनी सांगितलेलं असतं ना, पोलीस आलेले असतात तेव्हा ते सुद्धा म्हणतात की ते 2 साक्षीदार गायब आहेत. ते 2 साक्षीदार पोलीस स्टेशनला येत नाही. त्यांना बोलवलं तर त्यांचासुद्धा शोध सुरू आहे. आणि ते 2 साक्षीदार आता बघतात तर काय, अंजलीच्या घरीच ते आलेले असतात. ईश्वरी, अर्णव तिथे असतात. तेव्हा अर्णवला बघितल्यानंतर ते घाबरतात आणि म्हणतात, अरे बापरे, आपण अर्णव राजे शिर्केच्या घरी आलो आहे, चल चल इथून पळ काढ. ते पळून जात असताना मामा म्हणतात, काय 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 काम आहे तुमचं, इथे काय करताय. तर आम्हाला पाणी प्यायला पाहिजे. मामा म्हणतात, पाणी हवं आहे ना, मग पळताय काय, थांबा ना. आणि ते आता फ्रीजमधून पाण्याच्या बॉटल आणतात आणि त्यांना देतात. तेव्हा ते लोक पळ काढतात. तेव्हा ईश्वरी त्यांना पळून जाताना बघते. त्यानंतर इथे नम्रताने सगळ्यांसाठी चहा केलेला असतो. सगळेजण चहा वगैरे घेतात. त्यानंतर इथे आता नाव काय ठेवायचंचा विधी सुरू असतो. आकाश म्हणतो की मला आता नाव ठेवायचं आहे नम्रताच, मला नावामध्ये बदल करायचा नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, ठीक आहे, ते तांदळाचं ताट आहे, त्याच्यामध्ये जे नाव ठेवायचं ते लिहायचं आणि एक उखाणा घ्यायचा. तेव्हा इथे आता नम्रता हेच नाव लिहिलेलं असतं आणि उखाणासुद्धा तो छान घेतो. त्यानंतर इथे ईश्वरी स्वप्न बघत असते की अर्णवसुद्धा आता तांदळामध्ये नाव लिहितो. तेव्हा इथे अर्णव विचारतो की काय नाव ठेवलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी सिंदौर. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे ईश्वरी मनामध्ये काय विचार करते हे सुद्धा अर्णवला बरोबर कळलेलं असतं आणि म्हणूनच तो तिला विचारतो की काय नाव ठेवलं. आणि ईश्वरीसुद्धा सांगते मी सिंदौर म्हणून. त्यानंतर इथे उखाणा वगैरे झालेला असतो. राकेश जेव्हा नाटके करत बाहेर येतो ना, तेव्हा त्याचं लक्ष जातं समोर आता ते खोटे साक्षीदार असतात ज्यांना माहिती असतं राकेशचा अपघात हा खराखुरा नव्हता, त्याने राकेशला मदत केलेली असते. तेव्हा अंजली येते आणि म्हणते, अहो तुम्ही जरा कणूला घ्या बरं, तिथे जाऊन थांबा, कारण मला जर आजीने इथे आता अंजली म्हणत असते की नम्रताची आणि आकाशची जर ओटी भरायला सांगितली नम्रताची तर मला बाहेर थांबावं लागेल, तेव्हा तुम्ही जरा जा कणूकडे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो जातो अंजली मॅडम, एक महत्त्वाचा कॉल आहे, मी आलोच. तेव्हा इथे आता जेवण बनवत असताना ते 2 माणसंसुद्धा तिथे आलेले असतात ना. राकेश म्हणतो, तुम्ही इथे काय करताय. बिंडोक माणसांनो, अर्णव आणि ती ईश्वरी इथेच आहे, त्यांनी तुम्हाला बघितलं तर आधी इथून गायब व्हा, निघा बरं, मी तुम्हाला आजचे जास्तीचे पैसे देतो, पण इथून तुम्ही निघा. तुम्हाला जर त्या ईश्वरीने बघितलं ना तर ती तुम्हाला लगेच ओळखेल. तर इथे आता अंजली आलेली असते. आजी म्हणत असते, अंजली चल आता इथे नम्रताची ओटी भर बरं. तेव्हा इथे अंजली येते आणि आपल्या मनामध्ये म्हणते की आजी म्हणते म्हणून, नाहीतर माझी अजिबात इच्छा नाही आहे ह्या मुलीची ओटी भरायची. त्यानंतर नम्रता येते आणि अंजली येऊन तिची ओटी भरते. त्याचबरोबर इथे आजी म्हणते की वल्लरी चल तू सुद्धा जा आणि तिची ओटी भर बरं. तेव्हा इथे वल्लरी काही यायला तयार नसते. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश काय म्हणतो, मम्मा प्लीज प्लीज माझ्यासाठी ये ना आणि ओटी भर बरं. तेव्हा इथे वल्लरीसुद्धा येते. तिलासुद्धा येण्याची इच्छा नसते पण ती पण येते आणि इथे आता नम्रताची ओटी वगैरे भरते. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं आणि नम्रता वल्लरीला म्हणते सुद्धा, आई आमचं चुकलं, तुम्हाला न सांगता आम्ही लग्न केलं, पण आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, माफ करा, तुम्हाला न विचारता आम्ही लग्न केलं,
पुन्हा अशी चूक होणार नाही, यापुढे तुम्ही जसं सांगाल आम्ही तसंच वागू. तेव्हा इथे वल्लरी येते आणि तिची ओटी भरते. त्याचबरोबर इथे आता कार्यक्रम काय असतो, तर जिलेबी घ्यायची आणि जिलेबी तोंडात धरून दुसऱ्या पार्टनरने ती तोडायची. तेव्हा इथे आता आकाश जिलेबी घेतो आणि तोडूनच टाकतो. तो म्हणतो, मामा अरे तू नाही तोडायची, तू तोंडात धरायची आणि तिकडून नम्रता तोडणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने आपल्या दातामध्ये जिलेबी पकडलेली असते आणि ती आता नम्रताला तोडायची असते. नम्रता खूपच जास्त लाजरी असते, त्यामुळे सगळीकडे बघत असते आणि त्यानंतरला ती आता थोडीशी जिलेबी पटकन तोडते. सगळेजण हसतात, टाळ्या वाजवतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने हा विधी आता पार पडलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात, काय अर्णव, ईश्वरी, तुम्हाला तुमच्या लग्नाचे दिवस आठवले की काय? पण हा विधी झाला नव्हता जिलेबी तोडायचा. या हा आपण आता सीन रिक्रिएट करूया या. तेव्हा आकाश म्हणतो की हा दादा ये ना, ये प्लीज ये. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही प्लीज, असं काही नाही आहे, मला नको हा विधी वगैरे करायला. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं दादा, आता आमचा पण विधी झाला आहे ना, तू ये ना, बस ना. नम्रता म्हणते, आकाश असं काय करताय तुम्ही, लग्न आपलं झालं आहे ना, आपला विधी सुरू आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हा मग काय झालं, दादाचं आणि इशूचं लग्न झालं होतं ना, तेव्हा हा विधी झाला नव्हता, त्यामुळे हा विधी होऊ दे, आपला विधी झाला आहे ना. तेव्हा इथे आकाश नम्रतालाच गप्प करतो. आकाशने इथे आता अर्णव ईश्वरीला जबरदस्तीने बसवलेलं असतं. तेव्हा अर्णव काय करतो, जिलेबी आता आपल्या तोंडामध्ये पकडतो एकदम कोपऱ्याला आणि ईश्वरीला म्हणतो, तोड तोड, काही हरकत नाही, तोड. तर पुढील भागामध्ये ईश्वरी बाहेर येते अर्णव बरोबर आणि म्हणते, दादा अजून 2 माणसं तुमच्या मदतीला इथे आली होती ना, ती कुठे गेली? तर ती माणसं बाहेर गेली तिकडे. तेव्हा वल्लरी बघत असते. तेव्हा राकेश त्या माणसांजवळ बोलत असतो आणि त्यांना पैसे देखील देत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, जावई बापू ह्या माणसांना पैसे देऊन का पाठवतायत? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की बाहेर गेलेत का, आणि ती बाहेर बघायला येत असते. तेव्हा ती दोन्ही माणसं तिथे नसतात. ती दोन्ही माणसं तिथून आता गायब झालेली असतात. कारण का, राकेशने त्यांना जाण्यासाठी पैसे दिलेले असतात. पण वल्लरीने बघितलेलं असतं राकेशला पैसे देताना. तेव्हा तिच्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात की राकेशची मेंदू आता बरोबर आहे, त्याची याददाश्त काही गेलेली नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, जीजू इथे 2 माणसं आली होती ना, ती कुठे गेली? तुम्ही काय करताय इथे? माझा महत्त्वाचा फोन होता म्हणून मी आलो होतो. आणि कोण माणसं? इथे तर कुणीच नव्हतं, असं इथे आता राकेश म्हणतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का? त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, इथे कोणीच नाही आहे आणि ती माणसं असतील तर ती गेली असतील, तुझा काहीतरी भास झाला असेल, तू चल बरं, घरामध्ये कार्यक्रम सुरू आहे, आपण पण जाऊया. तेव्हा अर्णव आता ईश्वरीला घेऊन जात असताना त्या माणसाचा कपडा आहे ना, तो तिथे पडलेला असतो आणि तेव्हा ईश्वरीचं तिथे लक्ष जातं. तेव्हा तिला कळतं की तिथून आता माणसं तर गेलेली आहेत, त्याचा कपडा तर पडला आहे, मग राकेश खोटं का बोलला, असा संशय आता ईश्वरीला आलेला असतो. त्यामुळे ईश्वरी अर्णव त्या गोष्टीची शहानिशा करतात, त्या दोन्ही माणसांना पकडतात आणि तेव्हा त्या माणसांकडून सत्य बाहेर पडतं की राकेशचा अपघात हा खोटा होता, ते दोन्ही साक्षीदार खोटे होते. ही गोष्ट आता अर्णवच्या लक्षात येताच अर्णवने राकेशची चांगलीच धुलाई केलेली असते, कारण सत्य हे आता त्याच्या समोर आलेलं असतं.